नमस्कार, माझ्या मुमताज खानदेश किचन चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण खानदेश स्पेशल बट्टी बाफले करणार आहोत। मऊ व रवाळ बट्टीसाठी माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। या व्हिडिओला लाईक, शेअर व कमेंट करा। चला तर बाफल्यांसाठी लागणारे साहित्य बघून घेऊया। मी अर्धा किलो गहू आणि 50 ग्रॅम मका दळून आणलेला आहे एकत्र, बघा जाडसर। आणि त्यामध्ये आता आपण काय काय टाकणार आहोत ते बघून घेऊ। हळद, ओवा, जिरं आणि धणे, सोडा, तूप, मीठ। चला तर मग आता आपण हे साहित्य एकत्र करून घेऊया। हळद, ओवा, जिरं आणि अख्खे धने, सोडा आणि चवीनुसार तुम्हाला जसं वाटतं तसं मीठ। तुपाऐवजी तुम्ही तेल सुद्धा घालू शकता। त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। बघा आता छानपैकी मोहन देऊन झालेलं आहे। बघा पीठ पण छान रवाळ आहे बघा। आता त्याला आपण पाणी टाकून मळून घेऊ। बघा आता छानपैकी आपला बट्टीचा गोळा तयार झालेला आहे। आता त्याचे छोटे छोटे आपण बाफले बनवून घेऊया। आता या प्रकारे आपल्याला बाफले तयार करून घ्यायचे आहे। त्यावरती थोडं तूप लावून घ्यायचं, तेल किंवा तूप। बघा मी बट्टी तयार करून ठेवलेली आहे। आता आपण त्यांना शिजण्यासाठी टाकूया। उकळलेलं पाणी आहे, आता त्यामध्ये आपण थोडं तेल टाकून घेऊया। आता त्यामध्ये बट्टी सोडायची एक एक। मी बट्टी पाण्यामध्ये टाकलेली आहे। आता तिला 15 मिनिटे शिजवून घेऊया। 15 मिनिटांसाठी त्यावरती झाकण ठेवून घेऊया। बघा आता छानपैकी बट्टी शिजून तयार आहे। आता तिला आपण काढून घेऊया। बघा किती छान शिजलेली आहे। बघा मी पूर्ण बट्टी काढून घेतलेली आहे बाहेर, छानपैकी शिजलेली पण आहे। बघा बट्टी आपले तळण्यासाठी तयार झालेली आहे, थंड पण झालेली आहे। आता आपण गरम करायला तेल ठेवलेलं आहे। तेल गरम झालेलं आहे, आता तळून घेऊया।
कलर पण छान आलेला आहे त्यांना बट्टींना। आता त्यांना आपण काढून घेऊया। बघा आपली बट्टी आता आपण मळून घेणार आहे। बघा किती छान झालेली आहे हे रवाळ। ही रेसिपी तुमच्या घरी ट्राय करा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्यासाठी कमेंटमध्ये सांगा। या व्हिडिओला लाईक करा व तुमच्या फ्रेंड फॅमिली सोबत शेअर करा। तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारच्या घंटीचे बटन दाबा। धन्यवाद।